नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. LLB 3 इयर्स 2025चं कॅप राउंड 2चं अलॉटमेंट लिस्ट ही पब्लिश झालेली आहे. तर कशा पद्धतीने चेक करायची आहे त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. आणि कोणत्या विद्यार्थ्याला कोणते कॉलेज अलॉटमेंट झालेले आहे ते कशा पद्धतीने चेक करायचं आहे हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून सर्व डाउट्स तुमचे या व्हिडिओमधून क्लिअर करतील होतील. आणि जे विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट झालेलं आहे आणि नक्की कमेंट सेक्शनला मला सांगा, तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट झालेलं आहे. ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट झाले नसतील, तर ते विद्यार्थ्यांनी मला सांगा, की नॉट अलॉटेड म्हणून पुढे काय करायचंय त्याचे व्हिडिओ मी नक्की संध्याकाळपर्यंत तुम्हाला घेऊन येईल. ठीक आहे. आपण सी वेबसाईटला आलो आहोत. सी वेबसाईटला आल्याच्यानंतर ॲडमिशन पोर्टल AY25-26 यावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला LLB 3 इयर्स यावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला अशी विंडो ओपन होणार आहे. ठीक आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला चेक व्हॅकन्सी अलॉटमेंट यावरती क्लिक करायचं आहे. इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट लिस्ट यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला राउंड 2 चं यामध्ये राउंड 1 पहिला ऑलरेडी अलॉटमेंट झालं होतं आणि राउंड 2 साठी हे अलॉटमेंट आलेलं आहे. सिलेक्ट युनिव्हर्सिटीमध्ये जे कॉलेजेस तुम्हाला चेक करायचे असतील ते इथे सिलेक्ट करा. सिलेक्ट कॉलेजेसमध्ये समजा गव्हर्नमेंट लॉ कॉलेज सिलेक्ट करायचं आहे, तर ते सिलेक्ट करा आणि शो अलॉटमेंट लिस्ट यावरती सिलेक्ट करा. तुम्हाला या कॉलेजचा कट ऑफ तुम्हाला माहिती पडेल आणि ओपन जनरलचा जो कट ऑफ गेलेला आहे 99.63 पर्सेंटाईलला एवढा कट ऑफ गेलेला आहे ओपनसाठी. बाकी जे कट ऑफ्स आहेत तुम्हाला खालती तुम्हाला दिसणारच आहेत. ओके. आणि ज्या विद्यार्थ्यांचं अगेन सेकंड मेथड ही अशी आहे, की चेक कॅन्डिडेट अलॉटमेंट यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे फक्त ॲप्लिकेशन आयडी तुम्हाला मेन्शन करायचं आहे. ॲप्लिकेशन आयडी यामध्ये तुम्ही मेन्शन केल्याच्या नंतर तुम्हाला डायरेक्टली चेक युअर अलॉटमेंट यावरती क्लिक करा. यावरती क्लिक केल्याच्या नंतर खालती तुम्हाला ड्रॉप डाउनला येऊन जाईल. तुम्हाला कोणता कॉलेज अलॉटमेंट झालेला आहे तो. सेकंड मेथड अशी आहे, की तुम्हाला कॅन्डिडेट लॉगिन यावरती क्लिक करायचं आहे. यावरती तुम्हाला तुमचा मेल आयडी आणि पासवर्ड यामध्ये टाकायचं आहे आणि साइन इन या बटनवरती क्लिक करायचं आहे. अलॉटेड जर असेल तुम्हाला तर अशी विंडो तुमच्या इथे ओपन होणार आहे. ओके. अशी विंडो ओपन झाल्याच्या नंतर राउंड 2 इथे खालती तुम्हाला मेन्शन येईल. त्यामध्ये तुम्हाला दिसेल कोणता कॉलेज अलॉटमेंट झालेला आहे की नाही. समजा नसेल झाला असेल तर नॉट अलॉटेड हे लिहून आलं असेल आणि जर कॉलेज अलॉटमेंट झाला असेल तर इथे तुम्हाला कॉलेज अशा पद्धतीने लिहून येणार आहे. ओके. सो अल्फाबेट जी काही मेरिट लिस्ट आहे म्हणजे जी तुमची रिझल्ट आहे, तो तुमचा आउट झालेला आहे. ओके. त्यानंतर सीट एक्सेप्टन्स कशा पद्धतीने करायचं आहे, फ्रीज करायचं आहे का? बेटरमेंट करायचं आहे का? की बेटरमेंटचं ऑप्शन आता तुम्हाला यामध्ये नसणार आहे. त्याची व्हिडिओ ऑलरेडी मी बनवलेली तुम्हाला होती. ओके. त्यानंतर आता नॉट अलॉटेड हे कशा पद्धतीने दिसेल याची तुम्हाला थोडी माहिती देतो. सो याच्यामध्ये राउंड 2 नॉट अलॉटेड अशा पद्धतीने तुम्हाला यामध्ये दिसणार आहे. याचा अर्थ तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट नाही झालेलं आहे. मग कॅप राउंड 3 मध्ये कशा पद्धतीने कॉलेजचे प्रेफरन्स द्यायचे आहेत, त्याची तुम्हाला इन्फॉर्मेशन ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी सांगणारच आहे. ओके. सो टेन्शन घेऊ नका. ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट नाही होणार आहे, त्या विद्यार्थ्यांनी टेन्शन घेऊ नका. कॅप राउंड 3 मध्ये कशा पद्धतीने कॉलेजचे प्रेफरन्स द्यायचे आहे, म्हणजे प्रॉपरली लाईव्ह सेशन आणि व्हिडिओ थ्रू तुम्हाला मी त्यामध्ये सांगणार आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट झाले असतील, त्या विद्यार्थ्यांनी फ्रीज करायचं आहे. ओके. आणि कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन घ्यायचं आहे. त्यानंतर खूप विद्यार्थ्यांचा यामध्ये डाऊट आहे, की सर मग बेटरमेंटचा ऑप्शन असणार आहे का? सो कॅप राउंड 2 मध्ये कोणताही बेटरमेंटचा ऑप्शन नसणार आहे. इन फॅक्ट कॅप राउंड 2 च्या पुढे जे काही राउंड्स असतील, त्यामध्ये तुम्हाला बेटरमेंटचा ऑप्शन नसणार आहे. आयदर तुम्हाला फ्रीज करा, म्हणजे कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन घ्या फ्रीज करून किंवा जर तुम्हाला ही सीट जर नसेल पाहिजे, आता खूप विद्यार्थ्यांचा यामध्ये डाऊट असेल, की सर मला सेम कॉलेज अलॉटमेंट झालेला आहे, तो मला कॉलेज नाही पाहिजे. तर फ्रीज वगैरे काहीही करू नका. ती सीट तशीच ठेवा. फ्रीज वगैरे काही करू नका आणि मग तुम्ही कॅप राउंड 3 मध्ये डायरेक्टली कॉलेजचे प्रेफरन्स द्यायला तुम्ही रेडी असाल. बट तुम्ही जर इथे फ्रीज जर केलं तर थोडंसं प्रॉब्लेम होऊ शकतं. त्यासाठी मी बोलत आहे फ्रीज वगैरे काही करू नका. समजा एखाद्या विद्यार्थ्याला ती सीट नसेल पाहिजे असेल तर. ओके. आणि ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट झालेले आहेत, ते विद्यार्थी फ्रीज करतील. ओके. सीट एक्सेप्टन्स हे लेटर
त्याची प्रिंटआउट काढतील आणि कॉलेजमध्ये जाऊन जे काही ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत, ते तुम्हाला कोणते घेऊन जायचे आहे, त्याचे व्हिडिओ ऑलरेडी बनवलेले आहे. Telegram चॅनल मी परत एकदा तुम्हाला पाठवून देईन. ओके. सो या केसमध्ये तुम्हाला मी सांगितलेलं आहे, की जर फ्रीज करायचं असेल, तर नक्की तुम्ही फ्रीज करा आणि त्या कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन घ्या, ज्या विद्यार्थ्यांना चांगले कॉलेजेस लागलेले आहेत. समजा ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतंय, की सर अजून मला एका राउंडमध्ये म्हणजे कॅप राउंड 3 मध्ये एंटर करायचं आहे, तर ते विद्यार्थी कॅप राउंड 3 मध्ये एंटर करू शकतात. फक्त जी सीट अलॉटमेंट झालेली आहे, त्याला तुम्ही फ्रीज वगैरे काहीही करू नका. ओके. सो खूप विद्यार्थ्यांचा डाऊट होता. त्यासाठी हे सुद्धा तुमचं डाऊट सॉल्व्ह केलेला आहे आणि कशा पद्धतीने सीट एक्सेप्टन्स करायचं आहे. फ्रीजवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला 1000 वगैरे पे करावे लागणार आहे. ते तुम्ही पे करा आणि कॉलेजमध्ये जाऊन तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. आता ॲडमिशन घ्यायची डेट खूप विद्यार्थ्यांचा यामध्ये डाऊट असेल, की सर ॲडमिशन घ्यायची डेट काय असणार आहे ते सुद्धा यामध्ये सांगा. 2 मध्ये कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी कधी जायचं आहे? अलॉटमेंट लिस्ट राउंड 2 ची पब्लिश झालेली आहे. ते तुम्ही बघा तुम्हाला कोणता कॉलेज अलॉटमेंट झालेला आहे. ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट झालेलं आहे, अशा विद्यार्थ्यांनी 20 ऑगस्ट म्हणजे उद्यापासून तुमची ॲडमिशन प्रोसेस ही चालू होईल. ते 22 ऑगस्ट 2025 पर्यंत तुमच्या ॲडमिशनची प्रोसेस ही चालू असणार आहे. थोडंसं पाऊस वगैरे मुंबईमध्ये जास्त आहे. सो याच्यामध्ये डेट्स वगैरे एक्सटेंड होऊ शकते. जर सी-ई-टीकडून तसं काही अपडेट आली ऑफिशियल तशी तुम्हाला मी नक्की सांगेन. सो 20 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट ही डेट आहे. या डेटला तुम्हाला ॲडमिशनसाठी जायचं आहे. त्यानंतरच तुमचे ॲडमिशन तिथे कन्फर्म होणार आहेत. ओके. कोणते डॉक्युमेंट्स घेऊन जायचे त्याची ऑलरेडी व्हिडिओ बनवलेली आहे. ते Telegram चॅनलला मी तुम्हाला टाकून देतो. ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट नाही होणार आहेत, त्या विद्यार्थ्यांसाठी पुढे कोणता राउंड असणार आहे, कशा पद्धतीने अप्लाय करायचे आहेत कॉलेजेसचे प्रेफरन्स, त्यासाठी व्हिडिओ मी इव्हनिंगपर्यंत बनवतो आणि नक्की तुम्हाला त्याची अपडेट मी तुम्हाला देतो. ठीक आहे. सो एल-एल-बी 3 इयर्सचे कॅप राउंड 2 चे अलॉटमेंट लिस्ट ही पब्लिश झालेली आहे. तुम्हाला कोणता कॉलेज लागलेला आहे, हे नक्की बघा आणि नक्की मला सांगा. थँक सो मच.